श्री स्वामी समर्थ. सर्वांना श्रावण महिन्याच्या शुभेच्छा. श्रावण महिन्यात दर सोमवारी महादेवाची पूजा कशी करायची ते पहा. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावीत. ज्यांचे श्रावण सोमवारचे उपवास असतात त्यांनी उपवास धरावेत. देवघरातील देवांची पूजा आटपून समोर एक पाट किंवा चौरंग ठेवावा. त्यावरती पांढरे वस्त्र अंतरावे. त्यावरती घरातील महादेवाची पिंडी ठेवावी. पिंडीवरती महादेवाचे स्तोत्र मंत्र घेत पाण्याचा अभिषेक करावा. रुद्राध्याय वाचत रुद्राभिषेकही करावा. अभिषेक झाल्यानंतर महादेवाची पिंडी स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावी. पाटाच्या मधोमध एक प्लेट किंवा तांबण ठेवावे. थोडे अक्षत अर्पण करून त्यावरती महादेवाची पिंडी ठेवावी. महादेवाचा हात जल वाहणारा निमुळता भाग उत्तरेकडे ठेवावा. पिंडीला पांढरे कापसाचे 11 मणांचे वस्त्र अर्पण करावे. पिंडीला पांढऱ्या विभूतीचा किंवा चंदनाचा टिळा लावावा. त्यानंतर अत्तर, अक्षता, हळदी कुंकू डोक्यावरती अर्पण न करता जिथे पार्वती मातेचे स्थान आहे तिथे अर्पण करावे. भगवान शंकरांना प्रिय असणारी पांढरी फुले जसे की मंदार, रुई, मोगरा, गुलाब आणि चापा सोडून वेगवेगळ्या प्रकारची सुगंधी फुले अर्पण करू शकता. धोत्र्याचे फळ मिळाले तर अर्पण करावे. महादेवाच्या पिंडीवरती शिव अष्टोत्तर नामावली किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत उपलब्ध असतील तर 108 बेलपत्र किंवा फुलांच्या पाकळ्या किंवा अक्षता अर्पण कराव्यात. 3 वेळा धूप किंवा अगरबत्ती आणि 3 वेळा तुपाचा दिवा ओवाळावा. समोर उजव्या हाताच्या मधल्या 2 बोटांनी पाण्याचे भरीव चौकोनी मंडल करून त्यावरती नैवेद्य ठेवावा. नैवेद्यासाठी फळे किंवा उपवासाचे पदार्थ ठेवावेत. महादेवाच्या नैवेद्यामध्ये तुळस न ठेवता गायत्री मंत्र म्हणत बेलपत्र ठेवावे व नैवेद्य दाखवावा. त्यानंतर विड्याची पाने ठेवून त्यावरती यथाशक्ती दक्षिणा व सुपारी ठेवावी. आरती करताना आधी दुर्गे दुर्गट भारी ही देवीची आरती करावी. नंतर कापूर प्रज्वलित करून महादेवाची आरती करावी. महादेवाची आरती झाल्यानंतर कर्पूर गौरव म्हणून कापूर ओवाळावा. संध्याकाळी महादेवाला नैवेद्य दाखवून आरती करून मग आपण उपवास सोडावा. प्रत्येक श्रावण सोमवारी महादेवाची शिवामूठ कोणती असते, शिवामूठ अर्पण कशी करावी, कोणता मंत्र म्हणावा, या अर्पण केलेल्या शिवामुठीचे काय करावे ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये